हॅलो. मी डॉक्टर राणी जी. आज आपण तर जे जीएस साठीचे अपेक्षित संस्कार आहे. क्वेश्चन आणि डायरेक्ट तुम्हाला मॉडेल आन्सर राईट. तर हे तुम्हाला परीक्षेमध्ये उपयोगी ठरणार आहे. ओके. तो पहिला प्रश्न बघूयात आपण. सर्कम पॅसिफिक झोनच्या भूभौतिक वैशिष्ट्यांची चर्चा करा. राईट. आता सर्कम पॅसिफिक राईट राईट सर्कम पॅसिफिक झोन कुठे बघा नावातच आहे. सर्कम पॅसिफिक म्हणजे जो प्रशांत महासागर आहे त्याचा सभोवतालचा पट्टा आणि त्यालाच आपण अग्निकंकण पण म्हणतो ना. तर या पट्ट्याबद्दल आपल्याला इथे प्रश्न विचारलेला आहे. खूप महत्वपूर्ण आहे हा पट्टा, कारण इथे बऱ्याच विवर्तनकी हालचाली होतात. हा बराच सक्रिय भाग आहे, त्याच्यामुळे याच्यावर प्रश्न अपेक्षित असतो. तर याच्यावरच आता आपण डिस्कस करणार आहोत. तर बघा, पहिले आपल्याला ह्या प्रश्नामध्ये अपेक्षित काय असं लिहायचं. सर्कम पॅसिफिक बद्दल विचारलंय ना, तर आपण त्याबद्दल लिहूयात. तर सर्कम पॅसिफिक झोन, ज्याला सामान्यतः रिंग ऑफ फायर म्हणून ओळखले जाते, हा पृथ्वीवरील सर्वात सक्रिय भूगर्भीय पट्टा आहे. का? कारण की इथे बऱ्याच हालचाली होत असतात. अनेक भूमंच एकमेकांवर येऊन थडकतात, अनेक भूमंच एकमेकांपासून लांब जातात किंवा एकमेकांना घासले जातात. तिथे सतत हालचाली सुरू असतात, त्याच्यामुळे याला आपण काय म्हणतो गाईस, सक्रिय भूगर्भीय पट्टा आहे. हा पट्टा प्रशांत महासागराच्या कडेने पसरलेला असून घोड्याच्या नालेच्या म्हणजे हॉर्स शू शेप आकाराचा आहे. हॉर्स शू शेप कसा असतो तुम्हाला माहित आहे. हॉर्स शू शेप तर हे अशा प्रकारचं, कारण की तो पूर्ण कधी आपण याचा नकाशा पाहिला. आता मी नकाशा घेतलेला नाहीये कारण आपल्याला एवढं वेळ नाही आहे. आता तुम्ही पॉइंट्स कलेक्ट करा, नंतर आपण जसे क्वेश्चन्स घेऊया डिटेलमध्ये घेऊया. तर हे लक्षात ठेवा. तर बघा, या क्षेत्राची प्रमुख भौतिक वैशिष्ट्ये खालील प्रमाणे आहेत. उच्च भूकंप प्रवण क्षेत्र. या भूकंप प्रवण क्षेत्र, कारण इथे बऱ्याचशा ज्या भूमंच आहेत यांचे सतत हालचाली सुरू असतात. तर बघा, इथे जगातील सुमारे 81% मोठे भूकंप या क्षेत्रात होतात. या क्षेत्रात होतात जगातील. टेक्टॉनिक प्लेट्स मधील घर्षण आणि प्रामुख्याने अभिसरण हालचालीमुळे येथे वारंवार भूकंपाचे धक्के जाणवतात. टेक्टॉनिक प्लेट जे पण भूमंच असतात, तर इथे काय होतात, एकमेकांना हे भूमंच काय होतात, घासले जातात. ज्याला आपण काय म्हणतो, रूपांतरित घर्षण आपण म्हणतो की नाही, किंवा रूपांतरित सीमा म्हणतो. जसं आपण पाहतो कॅलिफोर्नियाच्या तिथे एक सेंट अँड्र्यूज फॉल्ट तयार झालेली आहे गाईज, राईट. तर तिथे मोठ्या म्हणतात ना तीव्रतेचे भूकंप होत असतात. त्याबद्दल आपण इथे फक्त मेन्शन करतो. तर टेक्टोनिक प्लेट्स मधील घर्षण आणि प्रामुख्याने या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतात का, की कोणत्या हालचाली जास्त पाहायला मिळतात, जे दोन भूमंच एकमेकांवर आढळतात ना, ज्याला आपण काय म्हणतो, कन्व्हर्जंट अभिसरण प्रकारची हालचाल म्हणते. ह्या भागामध्ये म्हणजे या सर्कम पॅसिफिक भागामध्ये ह्या प्रकारची हालचाल मोठ्या प्रमाणात आहे, राईट. या कारणामुळे इथे मोठे भूकंप आपल्याला पाहायला मिळतात, राईट. तर इथे बघा, इथे वारंवार भूकंपाचे धक्के जाणवतात. कोणते कोणते? जपान, चिली, अलास्का ह्यासारखे देश ह्या पट्ट्यात असल्याने तिथे भूकंपाची तीव्रता अधिक असते. आता बघा, जापानला तर काय म्हणतात, भूकंपाचे देश म्हटले जाते, जो या पट्ट्यामध्येच आहे त्याचे स्थान पण, राईट. इथे पण आर्क्टिक भूमंच जसं पॅसिफिक, फिलिपाईन्स, युरेशियन भूमंच जिथे जापान स्थित आहे, तिथे अनेक भूमंचांची हालचाल होते. या कारणामुळे अनेक भूकंप होत असतात, राईट. तसंच चिली हा दक्षिण अमेरिका खंडातला एक देश आहे. ते पण भूकंप प्रवण आहे. जे त्याचं स्थान कधी आपण पाहिलं तर ते कुठे येतं, अँडीज रांगेच्या तिथे असते, राईट. तर तिथे पण दोन भूमंचांची सतत हालचाल होत असते आहे. तर ह्या कारणांमुळे आपण पाहतो की या भागात एक भूभौतिक वैशिष्ट्य आपल्याला पाहायला मिळतं, उच्च भूकंप प्रवण क्षेत्र, राईट. तसंच अलास्का हा आपण म्हणतो ना उत्तर अमेरिका खंड मधला युएसचा एक स्टेट आहे गाईज, जो की कॅनडाच्या वरती त्याचे स्थान आहे अलास्का, जिथे पण मोठ्या तीव्रतेचे भूकंप आपल्याला पाहायला मिळतात. ओके. सो पहिला आपला पॉइंट हा कंप्लीट झाला. याचे वैशिष्ट्य आपण पाहिले. दुसरं म्हणजे ज्वालामुखीची साखळी. इथे चेन ऑफ व्हॉल्कॅनोज, इथे बरेच सक्रिय ज्वालामुखी आहेत आणि याच कारणामुळे जे सर्कम पॅसिफिक जो भाग आहे, पट्टा आहे, याला अग्निकंकण पण म्हटलं जात आहे, रिंग ऑफ फायर. का रिंग ऑफ फायर? बिकॉज इथे सक्रिय ऍक्टिव्ह व्हॉल्कॅनोजचे प्रमाण कसे आहेत, जास्त आहे, राईट. तर बघा, इथे या पट्ट्यात जगातील सुमारे 75% पेक्षा जास्त सक्रिय आणि सुप्त ज्वालामुखी आढळतात. सक्रिय जास्त आहे, 75% आहे. प्रामुख्याने अँडेसाइट प्रकारचे विस्फोटक ज्वालामुखी इथे
आढळतात. विस्फोटक ज्यांचं म्हणजे मोठ्या आपण म्हणतो ना फोर्सफुली दाबाने ते ज्वालामुखी फुटतात राईट. ते आपल्याला इथे या पट्ट्यात पाहायला मिळतात. यामध्ये उदाहरण पण आपण इथे घेतोय माउंट फुजी जे की जपानमध्ये आहे, माउंट सेंट हेलेन्स जे की अमेरिकामध्ये आहे आणि माउंट पिनाटुबो जी कुठे आहे फिलिपाईन्स मध्ये आहेत. यासारखे प्रसिद्ध ज्वालामुखीचा समावेश या क्षेत्रामध्ये होतो. तर बघा तुम्हाला वेळेवर यातले 1-2 पण उदाहरण लक्षात राहिले तरी तुम्ही लिहू शकता. तसं नाही का इथे मी 3 दिले आहेत तर तिथे 3 लिहावेच नाही. एक पण उदाहरण तुम्हाला वेळेवर आठवलं तरी तुम्ही लिहा. जास्त तुमचं उत्तर इम्पॅक्टफुल असेल राईट. त्याच्यानंतर नेक्स्ट आपण पाहतो बघा 2 वैशिष्ट्य आपण पाहिले. आता तिसरं प्लेट टेक्टॉनिक्स आणि सबडक्शन झोन. आता इथे काय आहे? व्हॉट इज सबडक्शन झोन? सबडक्शन म्हणजे मराठीत आपण म्हणतो अधोगमन क्षेत्र. म्हणजे जेव्हा 2 भूमंचे एकमेकांवर आदळतात ना, ज्या भूमंचाची घनता जास्त असते, ज्या भूमंचाची ज्या भूपट्ट किंवा प्लेटची घनता जास्त असते, ज्या 2 भूमंचे एकमेकांवर धडकतात, तर ज्याची घनता जास्त असते, ती जी भूमंच असते ही खाली प्रावरणमध्ये काय होते? विलीन होते. काय होते ती? प्रावरणमध्ये खाली धसते, विलीन होते. तर या 2 भूमंचांच्या दरम्यान जे क्षेत्र तयार होतो यालाच आपण काय म्हणतो गाईज? सबडक्शन झोन, अधोगमन क्षेत्र किंवा यालाच बेनियम झोन पण म्हणतात. बेनियम झोन लक्षात ठेवायचं असेल ठेवा, अदरवाईज नाही लक्षात राहिलं तरी इट्स ओके. तुम्ही अधोगमन क्षेत्र लिहिलं तरी चालेल. सबडक्शन झोन राईट. या क्षेत्रात सर्वात महत्वाचे वैशिष्ट्य म्हणजे सबडक्शन. इथे पॅसिफिक प्लेट ही युरेशियन, उत्तर अमेरिकन, फिलिपाईन आणि नास्का प्लेटच्या खाली दाबली जाते. बरोबर, कारण आता आपण सरकम पॅसिफिक बेल्ट पाहतोय ना, तर या भागामध्ये कोणत्या कोणत्या भूमंच, ह्या भूमंचांचे नाव आपण पाहतोय. तर ज्याची घनता जास्त असते ती भूमंच काय होते? कधी पण धसते. तर पॅसिफिक ही भूमंच सागरी भूमंच आहे, ज्याची घनता कशी आहे? जास्त आहे खंडीय भूमंचपेक्षा. म्हणून ही भूमंच काय होते? या सगळ्या भूमंचांमध्ये काय होते? खाली धसते आणि या दरम्यान जो क्षेत्र तयार होतो याला आपण म्हणतो अधोगमन क्षेत्र, सबडक्शन झोन म्हणतो. जेव्हा एक प्लेट दुसऱ्या प्लेटच्या खाली जाते तेव्हा प्रचंड उष्णता आणि दाब निर्माण होऊन ज्वालामुखीचा तिथे उद्रेक होतो किंवा ज्वालामुखीची निर्मिती होत असते. या 2 भूमंच एकमेकांवर आदळतात राईट. त्यावेळेस काही ठिकाणी ज्वालामुखी होते, काही ठिकाणी भूकंप होत असतो. ओके. जेव्हा 2 भूमंच एकमेकांवर आदळतात तर त्यांच्या दरम्यानचा जो भाग असतो याला अधोगमन क्षेत्र म्हणतो. त्याच्यानंतर आपण इथे पाहतो गाईज नेक्स्ट भूभौतिक इथे आपल्याला काय पाहायला मिळणार आहे? ते म्हणजेच की खोल सागरी डोह. म्हणजे जे पण आपलं बघा आता आपण प्रशांत महासागराचा सभोवतालचा पट्टा पाहतोय ना, सरकम पॅसिफिक बेल्ट. यस. तर तिथले आपल्याला भूभौतिक वैशिष्ट्य विचारले आहेत. तर पहिलं आपण काय बघितलं? भूकंप, दुसरा ज्वालामुखी, तिसरं अधोगमन क्षेत्र, चौथं भूभौतिक वैशिष्ट्य इथे काय पाहायला मिळणार आहे? खोल सागरी डोह. खोल सागरी डोह समुद्रामध्ये लक्षात ठेवा, समुद्रात सागरामध्ये पण खोल गर्त आहेत राईट. आणि या गर्तांची निर्मिती पण या भूमंचांच्या हालचालीमुळे झालेली आहे राईट. तर हे पण एक भूभौतिक वैशिष्ट्य आपल्याला पाहायला मिळते. तर सबडक्शन प्रक्रियेमुळे या पट्ट्यात जगातील सर्वात खोल सागरी डोह तयार झाले आहेत. त्यातलं उदाहरण मरियाना ट्रेंच. माहिती ना, सगळ्यात खोल गर्त आहे, जी कधी आपण किलोमीटर पाहिलं सुमारे 11 किलोमीटर खोल आहे. समुद्राच्या मैदानाच्या तिथे खाली किती किलोमीटर खोल? 11 किलोमीटर खोल ही गर्त आहे. तर याची निर्मिती पण या हालचालींमुळे झालेली आहे राईट. तर ही कुठे पाहायला मिळतात तुम्हाला? या झोन मध्ये, जिथे 2 भूमंचांच्या हालचाली होतात ना. आणि खास करून आपण पाहतो की या सरकम पॅसिफिक पट्ट्यामध्ये तर अभिसरण म्हणजे कन्व्हर्जन, 2 भूमंच एकमेकांकडे येत आहेत अशी हालचाल जास्त पाहायला मिळते. तर अशी जेव्हा हालचाल होते तर तिथे काय अजून तयार होत असते? समुद्र भागामध्ये गर्त तयार होते. ते एक उदाहरण तुम्ही पाठ करून ठेवायचं आहे. आता तुम्ही प्रिलिम्स क्लिअर झाले तर तुम्हाला माहिती आहे मरियाना ट्रेंच ही जगातील सगळ्यात खोल आहे, हे लिहा. याशिवाय टोंगा ट्रेंच आणि कुराईल ट्रेंच ही देखील महत्वपूर्ण वैशिष्ट्य आहेत. हे ट्रेंच हे गर्त आहे जे तुम्हाला ह्या सरकम पॅसिफिक पट्ट्यामध्येच पाहायला मिळते. ओके. त्याच्यानंतर पर्वतरांगांची निर्मिती. येस, हे बघा सरकम पॅसिफिक सभोवतालचा पट्टा कधी आपण पाहिलं? तर याच्यामध्ये उत्तर अमेरिका, दक्षिण अमेरिका आपण पाहतो. आणि उत्तर अमेरिका, दक्षिण अमेरिकाचं कधी आपण पॅसिफिक समुद्राचा किनारा कधी पाहिलं तर तिथे तुम्हाला रॉकीज रांग पाहायला मिळते बघा पश्चिमेला, है ना, उत्तर अमेरिका खंडाच्या पश्चिमेला. दक्षिण अमेरिका खंडाच्या पश्चिमेला कोणती रांग आहे? अँडीज रांग आहे. तर जेव्हा 2 भूमंचांच्या हालचाली होतात, हे जेव्हा एकमेकांमध्ये धडकतात तर तिथे घडीच्या पर्वतांची निर्मिती झालेली आपल्याला
दिसते. तर हे एक भूभौतिक वैशिष्ट्य आपण पाहतो. तर प्लेट्सच्या टक्करीमुळे या पट्ट्याच्या कडेला उंच घडीच्या पर्वतांची निर्मिती झालेली आहे. उत्तर अमेरिकेतील रॉकीज आणि दक्षिण अमेरिकेतील अँडीज पर्वतरांग हे याचे उत्तम उदाहरण आहे. ओके, त्याच्यानंतर नेक्स्ट आपण पाहतो याचे भूभौतिक वैशिष्ट्य सर्कम पॅसिफिकचे, ते म्हणजे सुनामीचा धोका. आता सुनामी म्हणजे एक्झॅक्टली काय आहे तुम्हाला माहित असेल, ते म्हणजेच की भूकंप जेव्हा समुद्रात होत है ना, समुद्रात जेव्हा भूकंप होतोय तर या भूकंपामुळे ज्या समुद्राच्या ज्या लहरी असतात, वेव्स ज्या असतात, ह्या उंच तयार होतात आणि यालाच आपण म्हणतो सुनामी. काय म्हणतो? सुनामी. तर सागरी तळाशी होणाऱ्या भूकंपामुळे किंवा ज्वालामुखीच्या उद्रेकामुळे या क्षेत्रात विनाशकारी सुनामी निर्माण होण्याचा धोका सतत असतो. बरं, सुनामी म्हणजेच काय, याला आपला एक दुसरा शब्द आहे हार्बर वेव्स. जेव्हा समुद्राच्या लाटांची उंची खूप प्रचंड होते. हे कधी होतं? जेव्हा समुद्राच्या तळाशी भूकंप होते किंवा ज्वालामुखी. ऍक्च्युली खरं भूकंप, पण बऱ्याचदा ज्वालामुखी एवढा मोठा कधी असेल तर त्याच्यामुळे भूकंप पण कंप पण बसून त्याच्यामुळे या सागरी लाटा तयार होतात, ज्याला आपण म्हणतो सुनामी. आणि बऱ्याचदा या सुनामी कशा असतात? खूप विध्वंसक स्वरूपाच्या असतात. राईट. तर आपण पाहतो प्रशांत महासागराचा विस्तार मोठा असल्याने या लाटांचा वेग आणि प्रभाव खूप जास्त असतो. क्लिअर? आपण बघा, हा जो पहिला प्रश्न होता की सर्कम पॅसिफिक जो पट्टा आहे याचे भूभौतिक वैशिष्ट्य ची चर्चा करा. ती एवढे वैशिष्ट्य तुम्हाला लिहिणं अपेक्षित आहे आणि प्रत्येक वैशिष्ट्याच्या खाली उदाहरण देता आलं तर अतिउत्तम होणार, चांगले मार्क्स तुम्ही घेऊ शकणार. शेवटी बघा, आपण इंट्रोडक्शन मध्ये कसं लिहिलं होतं गाईज? सी, आपण इंट्रोडक्शन कसं लिहिलेलं हे बघा, है याला रिंग ऑफ फायर म्हणतात. इथे हा एकदम सक्रिय पट्टा आहे, हे आपण इंट्रोडक्शन मध्ये घेतलं. राईट. आणि आपण आता एंडिंग निष्कर्ष कशा घेऊयात हेच आपल्याला निष्कर्ष मध्ये लिहायचं आहे. थोडक्यात सांगायचं तर सर्कम पॅसिफिक झोन हा पृथ्वीच्या अंतर्गत शक्तींचा सर्वात जिवंत पुरावा आहे. कंटिन्युअस, तिथे सारख्या हालचाली सुरू असतात ना. यस. जिथे सतत नवीन भूरूपांची निर्मिती आणि जुन्या भूभागांचा विनाश होत असतो. बरोबर. नवीन, कारण की ज्वालामुखी होते, लावा बाहेर पडतो आहे तिथे. बरोबर. नवीन लावा बाहेर आला, नवीन भूनिर्मिती झाली. बरोबर. दोन भूमंडळ एकमेकांना धडकतात, तर प्रावरणमध्ये काही कवच खाली विलीन होऊन जातो आहे, तर तिथे नाश होतो की नाही? तर आपण इथे पाहतो की जुना कवच नष्ट होतो आणि नवीन कवचांची, नवीन भूरूपांची निर्मिती या भागात आपल्याला सतत पाहायला मिळते. राईट. जुन्या भूभागाचा विनाश होत असतो. त्यामुळे हा भूभाग भूगर्भीय संशोधन व आपत्ती व्यवस्थापनासाठी अत्यंत महत्वाचा आहे, है ना. कारण नवीन नवीन निर्मिती होते, है ना. आणि आपत्ती व्यवस्थापन, कारण की भूकंप, ज्वालामुखी प्रवण क्षेत्र आहे, या भागामध्ये सुनामी होत असतात, त्याच्यामुळे आपत्ती व्यवस्थापनाच्या अभ्यासासाठी पण हा भाग खूप महत्वपूर्ण. तर अशा प्रकारे तुम्ही निष्कर्ष तुम्ही देऊ शकतात. सिंपल मध्ये पण द्या, अशा पद्धतीने पण तुम्ही देऊ शकतात. ओके. तर फर्स्ट क्वेश्चन आपला कम्प्लीट झालेला आहे. ओके. त्याच्यानंतर नेक्स्ट आपण पाहूयात. आणि गाईज, हा जो प्रश्न होता ना, याच्यावर अजून तुम्ही जे टॉपिक्स अजून व्यवस्थित एकदा वाचून जायचं, ते म्हणजेच की एक तुम्ही बघून जावं प्लेट टेक्टॉनिक थिअरी, है ना. भूमंच विवर्तनकी सिद्धांत. दोन सिद्धांत खूप महत्वपूर्ण ठरतात आपल्याला जे असतात, ते म्हणजेच की एक आहे अल्फ्रेड वेगनार्डचा भूखंड वहन सिद्धांत आणि दुसरं म्हणजेच दुसरा सिद्धांत ते भूमंच विवर्तनकी सिद्धांत. हे दोन सिद्धांत व्यवस्थित करा, त्याच्यावर आधारून हा आपण म्हणजे उत्तर लिहित आहोत. ओके. चलो, सो नेक्स्ट क्वेश्चन कडे जाऊया. थोडेसे मी प्रत्येक टॉपिक्सचे प्रश्न घ्यायचा प्रयत्न केलेला आहे. आता आपण नेक्स्ट टॉपिक हवामानशास्त्रावर बेस्ड मी घेतलेला आहे. राईट. तर बघा, ट्रॉपोस्फिअर म्हणजेच काय तुम्हाला माहित असेल. आपले जे पण वातावरण आहे, पृथ्वीला वातावरण आहे. यस. तर पृथ्वीच्या वातावरणाचा जो सगळ्यात खालचा थर आहे, म्हणजे ज्या थरात आपण राहतो, आपण ज्या थरामध्ये वातावरणाचा, तो कोणता आहे गाईस? तपांबर आहे. आणि या थरामध्ये तुम्हाला सगळे काय ऊन, ठीक आहे, ढग, पाऊस, विजा, हे सगळं पाहायला मिळतच की नाही? हवामानचे आविष्कार. तर हे सगळे आविष्कार कोणत्या थरात पाहायला मिळते? फक्त तपांबर मध्ये. हा खूप महत्वपूर्ण थर आहे अभ्यासाच्या दृष्टिकोनातून. तर ट्रॉपोस्फिअर म्हणजेच तपांबर हा एक अतिशय महत्वाचा वातावरणीय थर आहे, जो हवामान प्रक्रिया ठरवतो. कसे? बरोबर. हे प्रश्न विचारलेला आहे. हे बघा, आपल्याला असं पण प्रश्न विचारला जाऊ शकतो सोप्या पद्धतीत, ते म्हणजेच की वातावरण म्हणजेच काय आणि वातावरणाच्या
थरांचे वैशिष्ट्य स्पष्ट करा. मग प्रत्येक थर बद्दल तुम्हाला लिहावं लागणार आहे, राईट? तपांबर, सीतांबर, मध्यवरण, आयनांबर, ज्यालाच आपण दलांबर म्हणतो, किंवा मग नंतर बाह्यवरण. मग हे तुमचं सोपं असं एक उत्तर असणार आहे, राईट? तर आणि जी आकृती काढणार. आता इथे आपण जो प्रश्न घेतलाय तो कसा घेतलाय, फक्त एकच थर घेतलाय, त्या थर बद्दल आपल्याला प्रश्न विचारला गेलेला आहे, राईट? सो आणि हे खूप महत्वपूर्ण आहे हा थर. सगळे थर महत्वपूर्ण आहे, प्रत्येक थराचं एक वैशिष्ट्य आहे. बट आपण या थरामध्ये राहतो ना, जे पण आपण बघा हवामान विषयक जे पण आपले IMD आहे, मेटेरोलॉजिकल डिपार्टमेंट, जी आपल्याला माहिती देत असते ते त्याच माहिती आपल्याला प्रोव्हाइड करत असते. सो हे खूप महत्वपूर्ण थर आहे, राईट? सो हा प्रश्न आपण पाहतोय. तर ट्रोपोस्फिअर किंवा तपांबर हा पृथ्वीच्या वातावरणाचा सर्वात खालचा आणि महत्वाचा थर आहे. सर्वात खालचा थर आहे, राईट? हवामान आणि हवामानशास्त्रीय बदलांच्या दृष्टीने या थराचे महत्व अन्यसाधारण आहे. खूप महत्व आहे, ते पुढे आपल्याला पाहायला मिळणारच आहे. तपांबर हवामान प्रक्रिया कशी ठरवतो याची प्रमुख कारणे खालीलप्रमाणे. तपांबर मध्ये का अशी प्रक्रिया होत असते ते आपण आता पाहूयात, राईट? आता पहिलं बघा, जेव्हा तुम्ही वातावरणाचा अभ्यास केला असेल, तपांबराचा अभ्यास केला असेल, तर जसं आपण आपली बघा गाईज, ही आपली पृथ्वी आहे. सी दिस इज अवर अर्थ, है ना? आणि पृथ्वीला लागून असलेला हा थर आहे. आपल्या पृथ्वीकडे गुरुत्वाकर्षण आहे. येस, तर गुरुत्वाकर्षणामुळे सगळे जे आपण म्हणतो ना वायू आहे, बाष्प आहे, धुलीकण आहेत, हे पृथ्वीकडे खेचले जातात आणि त्याच्यामुळे यांची जी कणांची घनता किंवा याचे जे जास्त प्रमाण कोणत्या थरात पाहायला मिळतं तुम्हाला? तपांबरमध्ये. कोणत्या थरामध्ये? तपांबरमध्ये. तर तपांबर मध्येच वातावरणीय वायूंचे सर्वाधिक सकेंद्र, म्हणजे ते खूप मोठ्या प्रमाणात हे कॉन्सन्ट्रेट झालेले आपल्याला पाहायला मिळतात. का? कारण हा जो भाग आहे, खालचा जो भाग आहे भूपृष्ठालगतचा, हा पृथ्वीच्या केंद्राला जवळ आहे ना, त्याच्यामुळे या भागामध्ये गुरुत्वाकर्षण जास्त आहे. त्याच्यामुळे हे सगळं काय करते, पृथ्वी स्वतःकडे खेचून ठेवते, बरोबर? आणि याच कारणामुळे या थरामध्ये विविध वायू म्हणा, धुलीकण म्हणा, बाष्प म्हणा, याचे प्रमाण कसे आहे? जास्त आहे, राईट? तर बघा, वातावरणातील एकूण वायूपैकी सुमारे 75 ते 80% वस्तुमान केवळ तपांबरमध्येच असते. हवेची घनता येथे सर्वाधिक असल्याने, इथे सर्वाधिक, कारण मी म्हटलं ना हे स्वतःकडे आकर्षित करून ठेवतं, त्याच्यामुळे इथे सगळ्या कणांची संख्या पण कशी जास्त आहे, तिथे हवेची घनता कशी आहे? जास्त आहे. आणि असल्याने हवेचा दाब, यामुळे इथे हवेचा दाब, वारा आणि तापमान यामधील बदलांचा थेट परिणाम हवामानावर होतो. बरोबर? या भागामध्ये वायुदाब कसा असतो? जास्त असतो खालच्या थरामध्ये, बरोबर? इथे आपण कधी पाहतो तो वारे, वायुदाबानुसार वारे बदलतात ना, म्हणजे वायुदाब जास्त दाबाकडून कमी दाबाकडे वारे जातात. तर यामुळे वारे पण तुम्हाला इथे खास करून पाहायला मिळणार, वैशिष्ट्य पाहायला मिळणार. तिसरं म्हणजे तापमान. ह्या थराचं अजून एक वैशिष्ट्य म्हणजेच काय आहे, की या थरामध्ये जसं तुम्ही उंच जाणार, वरती जाणार, तापमान काय होतो? कमी कमी होत जातो, बरोबर? याच कारणामुळे बघा, आता उन्हाळा सुरू आहे. उन्हाळ्यामध्ये आपण काय प्रेफर करतो गाईज? जास्त जायचं हिल स्टेशन मध्ये. का? कारण आपण इथे राहतो, है ना? आणि इथे हिल आहे, एखादं शिखर आहे, टेकडी आहे. तर या कारण हे सगळं या थरामध्ये येतात, पांबरमध्ये, राईट? तर आपण काय करतो, जसं उंच जाणार टेम्परेचर काय होते? कमी होते, म्हणून इथे टेम्परेचर कमी असतो. का? कारण तपांबराचं हे वैशिष्ट्य आहे, उंचीनुसार तापमान काय होतो? कमी होतो, राईट? चलो, तर आपण पुढच्या पॉइंट कडे जाऊयात. जास्त उगती. ह्या थरामध्ये बाष्पाची संख्या किंवा बाष्पाचे प्रमाण कसे आहे? जास्त आहे. का? बघा, वातावरणातील सुमारे 90% जलबाष्प ट्रोपोस्फिअर मध्ये आढळते. कारण जलबाष्प वातावरणाला कुठून मिळते? समुद्रात बाष्पीभवन होते पाण्याचं, ती बाष्प. आपले जे पण काही नद्या आहे, धरणं आहे, तिथे तापमान वाढतं, बाष्पीभवन होतं आणि हे बाष्प कुठे जाते? वातावरणमध्ये. तर या खालच्या स्तरामध्ये याचे प्रमाण कसे असेल? बाष्पाचे जास्त असते. यामुळे ढग निर्मिती, आणि बघा ह्याच कारणामुळे बाष्पाचे प्रमाण या थरात जास्त असल्यामुळे कशांची निर्मिती होते? इथे ढगांची निर्मिती. ढग आहे म्हणूनच काय होतं? इथे पाऊस, पर्जन्य, आणि बाष्प असते त्याचमुळे वातावरणमध्ये कशी असते? आर्द्रता, ह्युमिडिटी होतं की नाही? येस. तर यासारख्या प्रक्रिया घडतात. त्याचमुळे पाऊस, हिमवर्ष, वादळे यांचे स्वरूप ठरते. आणि जेवढं बाष्प असेल वातावरणमध्ये, त्यानुसार बघा पाऊस कसा असेल? मुसळधार असेल, बारीक असेल, कसं असेल हे कळते. वादळाचे स्वरूप इथे कळणार आहे तुम्हाला. ओके, सो व्हेरी इम्पॉर्टंट, हा पॉइंट पण लक्षात ठेवणार. ओके, नेक्स्ट पॉइंट कडे जाऊयात आता आपण.
तापमान बदलाचा दर. ऑलरेडी आताच मी तुमच्याशी डिस्कस केलंय की आपण उन्हाळ्यात वरती उंच ठिकाणी जायचं हिल स्टेशनवर का करतो, कारण या थरामध्ये जसं तुम्ही वरती जाता टेम्परेचर काय होतो, कमी होत जातो या कारणामुळे, राईट. चलो, सो आता इथे पाहणार गाईस, तापमानात जसे आपण वर जातो तसे तापमान कमी होत जाते आणि यालाच काय म्हटलं जात आहे, सामान्य रास दर, नॉर्मल लॅप्स रेट, किंवा याला आपण राहास दर असं पण म्हटलं जाते. टेम्परेचर लॅप्स रेट, तापमानाची राहस दर हे पण तुम्ही लिहू शकतात, किंवा त्याला सामान्य रास दर. हा दर साधारणपणे दर 1000 मीटर उंचीवर किती टेम्परेचर कमी होतो, 6.5 डिग्री सेंटीग्रेडने. म्हणजे तुम्ही इथे आहात आणि तुम्ही 1000 मीटर म्हणजे 1 किलोमीटर वरती गेले तर समजा इथे 20 डिग्री, आता 30 डिग्री पकडूयात, 30 डिग्री तापमान असेल तर वरती तुम्ही पाहणार किती किती टेम्परेचर असणार मग 34.5, कारण 6.5 डिग्रीने टेम्परेचर काय झाला, कमी झालेला असणार आहे, राईट. तापमानातील या फरकामुळे हवेचे ऊर्ध्वगामी प्रवाह तयार होतात, ज्यामुळे ढग आणि वादळांची निर्मिती होते. तापमानाची ह्याच बघा या कारणामुळे, आता इथे टेम्परेचर जास्त, इथे टेम्परेचर जसं उंच जातोय टेम्परेचर कमी, मग इथे जिथे टेम्परेचर कमी तिथे काय असतं गाईज, हाय प्रेशर, इथे लो प्रेशर, जिथे टेम्परेचर जास्त असेल तिथे मग वारे कसे येतात, फ्रॉम हाय प्रेशर टू लो प्रेशर कडे येतात. परत इकडे तापमान जास्त वाढल्यामुळे इथली हवा विरळ होते, ही विरळ झालेली हलकी हवा परत वरती चढते, वरती गेलेली हवा परत थंडी होते, कारण तापमानाची रास दर, तापमान कमी होतं ना उंचीनुसार, परत ही हवा इथे जड होते, दाब वाढतो खाली. तर हे सतत या हवाची काय असते, हालचाल सुरू असते, यालाच आपण म्हणतो अभिसरण प्रवाह. काय म्हणतो, अभिसरण प्रवाह, सोन ऑफ कन्व्हेक्शन. आणि ही काय असते, हवेची अस्थिरता, अस्थिरता, अनस्टेबल एअर असते इथे हवा, आणि अनस्टेबिलिटी जेव्हा असेल तेव्हाच काय होणार आहे, वादळ, पाऊस हे होणार आहे गाइस. गॉट इट. चलो, सो क्लिअर इथपर्यंत. संवहन क्रिया, कन्व्हेक्शन, आता तुम्ही सायन्स मध्ये पण वाचलं असेल ना, टेम्परेचर एक्सचेंजचे काही प्रोसेस असतात, तर त्यातली एक प्रक्रिया या थरामध्ये आपल्याला पाहायला मिळते. पृथ्वीच्या पृष्ठभागाच्या तापमानामुळे गरम हवा वर जाते व थंड हवा खाली येते. मी आत्ताच बोलली ना तुम्हाला, हा आपला पृथ्वीचा भाग आहे, हे गरम होतं, आता गरमी दुपारी जसं ऊन पडते तसं आपण पाहतोय, हे उष्णतेमुळे हा भाग गरम होतो, या लगतची जी हवा असेल ती पण गरम होणार, आणि ही गरम हवा हलकी होते, आणि ही हलकी हवा काय होते मग वरती जाते, आणि ही वरती जाते म्हणजे या थराचं वैशिष्ट्य उंचीनुसार तापमान कमी होतं, परत ही हवा वरती गेल्यावर थंड होते, जड होते, परत खाली उतरते, खाली उतरते, उष्ण भूपृष्ठाशी संपर्क येतो, टेम्परेचर वाढतो, विरळ होते, प्रवास सुरू असतो. ही प्रक्रिया ढगांची निर्मिती, वादळी पावसाला कारणीभूत ठरते. मी तुम्हाला सांगितलं ना, ही अस्थिरता आहे, सतत हे प्रवाह चालणं, हे काय आहे गाईज, अस्थिरता, अनस्टेबिलिटी. आणि कधी पण हवामानाचे आविष्कार अनस्टेबल एअर मध्येच पाहायला मिळणार, कधीच स्थिरतामध्ये असं गारा पडतायत, वादळ येत आहेत, पाऊस कधीच पाहायला मिळणार नाही. अस्थिरता असेल तेव्हाच. आणि हवेची ही अस्थिरता कुठे पाहायला मिळते तुम्हाला, तपांबर मध्ये. का, आता एवढं पण डिस्कस केलंय. ओके, चलो नेक्स्ट क्वेश्चन, नेक्स्ट नाही, तपांबरच नेक्स्ट पॉइंट आपण पाहतोय ते म्हणजे जेट स्ट्रीम्स. जेट प्रवाह, तुम्ही जेट प्रवाह हा टॉपिक आपण अभ्यास करतो, किंवा जेट प्रवाह आपण पाहतो ना आपल्या मॉन्सूनवर, है ना, मॉन्सूनवर जेट प्रवाहाचा प्रभाव पडतो ना, यस पडतो, है ना. त्यावेळेस पण आपण जेट प्रवाहाचा आपण म्हणतो ना संदर्भ घेतो मॉन्सून लिहित असताना, तर हे सगळं कुठे पाहायला मिळतात, तपांबरमध्ये, कारण जेट प्रवाहाचं स्थानच त्या ठिकाणी आहे, राईट. तर आपण इथे पाहणार आहोत. तपांबरच्या वरच्या मर्यादाजवळ, म्हणजेच तपांबर जेव्हा आपण म्हणतो ना, तपांबराचा विस्तार किती आहे बघा, तपांबर आपण कधी आपली पृथ्वी कधी आपण अशी काढतोय गाईस, राईट, यस, आणि इथून कधी आपण वरती आपण म्हणतो उंची अनुसार, पण किती, तपांबराचा एक विस्तार आहे ना, तर तपांबराचा विस्तार, पहिले एक पॉइंट लक्षात ठेवा, सर्वत्र सारखा नाही आहे, सर्वत्र सारखा नाही आहे. असं नाही का विषुववृत्तावर जेवढी त्याची जाडी आहे, विस्तार आहे, तेवढंच ध्रुवीय प्रदेशात पाहायला मिळेल, नाही. तपांबराचा विस्तार सर्वत्र सारखा नाही. विषुववृत्तीय प्रदेशामध्ये तपांबराची जाडी 15 ते 16 किलोमीटर पर्यंत आहे, तर ते ध्रुवीय प्रदेशात ती जाडी 8 किलोमीटर पर्यंत आहे. तर तपांबराचा विस्तार विषुववृत्तापासून ध्रुवीय प्रदेशापर्यंत काय होते,
कमी कमी होत जाते. हे का होत जाते आता मी एवढं नाही एक्सप्लेन करू शकत. आता आपल्याला फक्त इम्पॉर्टंट पॉइंट्स घेणं गरजेचं आहे, हे लक्षात ठेवा फक्त, राईट? आता आणि तपांबराचा जो विस्तार आहे, जसं आता आपण पाहतो विषुववृत्तीय प्रदेश. विषुववृत्तीय प्रदेश आपण पाहतो 16-17 किलोमीटर पर्यंत तपांबराचा विस्तार आहे. त्याच्या पुढे पितांबर सुरू होतं. मग जिथे तपांबराचे गुणधर्म थांबतात थांबतात किंवा तिथे तपांबराचे जे आपण पाहतो ना, उंचीनुसार तापमान कमी होणे, वाऱ्याची घनता, हवेची घनता जास्त, हे गुणधर्म जिथे थांबतात, है ना, त्या भागाला काय म्हटलं जातं गाईस? तपस्तब्धी. काय म्हणतात त्याला? तपस्तब्धी. ज्याला आपण इंग्लिशमध्ये म्हणतो ट्रॉपोपॉज म्हणतो, राईट? तर ट्रॉपोपॉज लक्षात आलं ते हा बघा. तपांबराच्या वरच्या मर्यादेजवळ ज्याला आपण ट्रॉपोपॉज म्हणतात, जेट स्ट्रीम नावाचे अति वेगाने वारे वाहतात. या भागामध्ये है ना, वरच्या वातावरणमध्ये अतिशय वेगाने वाहणारे, पश्चिमेकडून पूर्वीकडे या दिशेने वाहणारे वारे वाहतात, ज्याला काय म्हटलं जाते? जेट प्रवाह. हे वारे मान्सूनचे आगमन, चक्रीवादळांची दिशा आणि पाऊस ठरवण्यात महत्वाची भूमिका बजावतात. यस, खूप महत्वपूर्ण आहेत. या मान्सूनच्या आगमनासाठी खूप महत्वपूर्ण आहे. चक्रीवादळांची दिशा, जसं आपण पाहतो ना, जेट प्रवाहाला धरून जे आपले समशीतोष्ण आवर्त आहेत हे वाहत असतात, तो है ना, तसंच पाऊस ठरवण्यात महत्वाची भूमिका बजावतात. व्हेरी इम्पॉर्टंट, राईट? चलो, जेट प्रवाह. जेट प्रवाह हे बघा वरच्या वातावरणात वाहणारे वारे असतात गाईस. वरच्या वातावरणात तर तपांबरचा जो वरचा भाग आहे तपस्तब्धी आणि मग येतोय स्थितांबराचा. तर या दरम्यान हे वारे अति वेगाने वाहत असतात पश्चिमेकडून पूर्वीकडे. ओके. आणि या वाऱ्यांची निर्मिती तापमानाच्या फरकामुळे हे वारे खरं तयार झालेले आहेत. राईट? एवढंच आता मी तुम्हाला जेट स्ट्रीम बद्दल बोलू शकते. ओके. चलो नेक्स्ट आता आपण पाहूयात हरितगृह परिणाम. बघा तपांबराच्या बद्दल आपण पाहतो ना, हा कसा महत्वाचा थर आहे. आता एक आपण काय पाहतोय, हा हरितगृह परिणाम, ग्रीन हाऊस इफेक्ट. ऍक्च्युअली काय झालं ना, हे हवामान बदल, जागतिक तापमान वाढ याच्यामुळे आपल्याला ग्रीन हाऊस जे हरितगृह परिणाम ह्याला आपण निगेटिव्ह याच्यामध्ये घेतो, बरोबर? पण कसं आहे ना, की आपली पृथ्वी, आपण म्हणतो ना सगळ्या ग्रहांमध्ये फक्त जीवसृष्टी कोणत्या ग्रहावर आहे? फक्त पृथ्वीवर आहे. ते हे का आहे? कारण की आपल्याला माहिती आहे ऑक्सिजन आहे ते तुम्ही म्हणतात, पण आपल्या पृथ्वीवर उबदारपणा पण आहे, जो की जीवन जगण्यासाठी खूप गरजेचा असतो. आणि हा उबदारपणा कशामुळे आहे? कारण आपल्या वातावरणामध्ये काही असे वायू आहेत, जसं कार्बन डायऑक्साईड है ना, मिथेन आणि बाष्प पण एक येते, पण ते हरितगृह वायूमध्ये घेत नाही. तात्पुरती लक्षात ठेवा, बाष्प हे करतात, जी पृथ्वी उत्सर्जित करते ऊर्जा त्याला धरून ठेवतात. आणि त्याच्यामुळे आपला जो पृथ्वीचा वातावरण आहे हा कसा राहतो गाईस? उबदार राहतो. कसा राहतो? उबदार राहतो. त्याच्यामुळे ते सजीव सृष्टी आहे. गॉट इट? तर हे चांगलं आहे. इट इज अ पॉझिटिव्ह, बरोबर? उबदारपणा. पण आता काय झालंय ना, की आपल्या मानवी क्रियांमुळे, औद्योगिकरणामुळे हे काय झालं, कार्बन डायऑक्साईडचे प्रमाण खूप वाढत जात आहे, वाढत आहे. आणि यामुळे आता कार्बन डायऑक्साईड जेवढं वातावरणामध्ये जास्त असेल, तो तेवढी उष्णता ग्रहण करणार आणि तेवढं उष्णता ग्रहण करणार, तेवढं तो वातावरण कसं करणार? तापवणार. आणि यामुळे जागतिक तापमान वाढ होत आहे. आणि या तापमान वाढीमुळे मग काय होत आहे? हवामान बदल आपल्याला पाहायला मिळतं. तर ग्रीन हाऊस इफेक्ट याला आपण निगेटिव्हली घेतो, पण गाईज इट इज अ पॉझिटिव्ह. हे चांगलं आहे आपल्या पृथ्वीसाठी, पण आता ते प्रमाण वाढत चाललंय म्हणून ते निगेटिव्ह एस्पेक्ट मध्ये पाहतो. तर तपांबर हा ग्रीन हाऊस इफेक्ट साठी खूप महत्वपूर्ण आहे, कारण इथे सगळे वायू आहेत ना. येस, आता इथे आपण पाहतो पृथ्वीला राहण्यायोग्य तापमान राखण्यासाठी आवश्यक असणारे कार्बन डायऑक्साईड, मिथेन सारखे वायू तपांबरात असतात. हे वायू सूर्याची उष्णता शोषून घेतात, ज्यामुळे पृथ्वीवर हवामानाचे चक्र टिकून राहते. गॉट इट? पाऊस, बर्फवृष्टी, चक्रीवादळे, वीज, धुके, इंद्रधनुष्य इतर सर्व घटना ट्रोपोस्फिअर मध्येच होतात. सगळ्या घटना कुठे होतात गाईस? ट्रोपोस्फिअर मध्ये. तुम्ही जसं बघा अवकाशात जे तुम्ही पाहिलं असेल ना, काही ऍस्ट्रॉनॉट्स अवकाशात जातात, तिथे तर आकाश पण काळं दिसतं तुम्हाला, बरोबर? तिथे असं इंद्रधनुष्य, तिथे पाऊस पडताना दिसतं का कधी? कोणत्या पाठवले का असा व्हिडिओ किंवा असं की तिथे पाऊस पडतं? नाही. हे सगळं कुठे होते? खालच्या थरामध्ये. का? कारण याचे वैशिष्ट्य आता आपण पाहिले. सो गाईज, इंद्रधनुष्य सर्व घटना ट्रोपोस्फिअर मध्ये होतात. त्यामुळे हा थर वेदर मेकिंग लेअर किंवा हवामानाची प्रयोगशाळा म्हणून पण या थराला ओळखली जाते. गॉट इट? सो तपांबर बद्दल हा प्रश्न होता. ठीक आहे.
हां, आपण क्वेश्चनची थोडीशी पातळी घेतली आहे, पण असं आहे की असे क्वेश्चन विचारले जाऊ शकतात किंवा मी तुम्हाला याच्यावर एक आयडिया पण देते, की अजून तुम्हाला कोणता टॉपिक छान करून जायचा आहे. आता तपांबर केलं तर तुम्हाला एक आयडिया देते मी, की वातावरणाचे थर व्यवस्थित करून जा. वातावरणाचे जे घटक आहेत ते व्यवस्थित करून जा. ओके? तसं अजून मी 1-2 सेशन तुमचे कंटिन्यू करेलच. त्यात अजून तुम्हाला आयडिया देत राहील. ओके? चलो गाईज, क्लिअर इथपर्यंत? आता आपण नेक्स्ट क्वेश्चनकडे जाऊयात. ठीक आहे. आता फंडामेंटल ड्रिफ्ट थिअरी. मग इथे हा आता अगेन वन मोर पॉइंट गाईज, की इथे तुम्ही जे पुस्तकं वाचतात, तुम्ही जे नोट्स वाचतात, इव्हन मी जे नोट्स तुम्हाला दिलेले आहेत, बरेचसे विद्यार्थी माझे विद्यार्थी पण मला बघत असणार आता, तर मी जे तुम्हाला नोट्स दिले त्याच्यामध्ये आपण भूखंड वहन सिद्धांत असं दिलेलं असते. कॉन्टिनेंटल ड्रिफ्ट थिअरी असंच आपण वाचतो ना. एक्झाम पुस्तकामध्ये पण नोट्समध्ये पण हे असते. पण बऱ्याचदा काय होतं, की आयोग जे असतं आहे ते बऱ्याचदा ते काही वेगळे रेफरन्स वापरतात. थोडीशी भाषा बदललेली असते प्रश्नाची. तर याचा विचार करून पण आपण प्रश्न फ्रेम करत असताना जरा शब्द बदलले आहे. गॉट इट? तर इथे जसं अभूखंड वहन सिद्धांत म्हटलं, की तुम्हाला लगेच अल्फ्रेड वॅगनार ते सगळं सिद्धांत आठवतात. सेम हा सिद्धांत आहे. पण काय होतं आपण 1 मिनिटासाठी विचार करतो, अरे हे काय खंडीय स्थलांतर सिद्धांत. ओ, मग कॉन्टिनेंटल ड्रिफ्ट थिअरी आहे, राईट? या सिद्धांताच्या अर्थ प्रमुख पुराव्याची चर्चा करा. व्हेरी इम्पॉर्टंट हा प्रश्न मी तुम्हाला सांगते पक्का पेपरमध्ये राहणारच आहे हा प्रश्न, राईट? कॉन्टिनेंटल ड्रिफ्ट थिअरीचे जे पण पुरावे आहेत, है ना? कारण हा सिद्धांत अल्फ्रेड वॅगनारने दिला, पण कसं असतं सिद्धांत दिल्यानंतर पण काय असं टीका होत असते. मग टीकांना की उत्तर कसा आमचा सिद्धांत योग्य आहेत हे समजण्यासाठी यांनी काही पुरावे दिले होते. सगळे पुरावे तर नाही, काही आपण कारण आपल्याला शब्दाची पण मर्यादा असते. तर त्यामुळे आपण काही पॉइंट्स महत्त्वपूर्ण पॉइंट्स इथे मी तुम्हाला घेतलेले आहेत. ओके, चलो. सो आता इथे बघा, खंडीय स्थलांतर सिद्धांत, भूखंड वहन सिद्धांत, कॉन्टिनेंटल ड्रिफ्ट थिअरी हा भूगर्भशास्त्रातील एक सिद्धांत 1912 मध्ये जर्मन हवामान शास्त्रज्ञ अल्फ्रेड वॅगनर यांनी मांडला. या सिद्धांतानुसार लाखो वर्षापूर्वी पृथ्वीवरील सर्व खंड एकत्र होते आणि याला आपण काय म्हणायचो? पॅन्जिया. काय म्हणायचो? पॅन्जिया म्हणायचो, बरोबर? होते आणि एकच महाकाय भूखंड होतं ज्याला काय म्हटलं जायचं? पॅन्जिया. या पॅन्जिया भोवती एक विशाल महासागर होते ज्याला काय म्हटलं जायचं? पॅन्थेल्सा. बरोबर? असं होतं. मग काय झालं कालांतराने पृथ्वीच्या हालचालीमुळे हा जो पॅन्जिया होता, हालचालीमुळे हा पॅन्जिया तुटला. सुमारे 200 दशलक्ष वर्षापूर्वी या महाखंड म्हणजेच काय गाईज? पॅन्जिया. तुकडे होऊन ते एकमेकांपासून दूर होऊ लागले आणि 8 7 खंड तयार झाले. याचा जो इंट्रोडक्शन मी लिहिलेलं आहे, बरोबर? आपण जेव्हा अल्फ्रेड वॅगनार तुम्ही अभ्यास केला असेल त्यावेळेस तुम्ही पॅन्जिया, पॅन्थेल्सा मग याचे 2 तुकडे झाले. अंगारा भूमी, दक्षिणेला गोंडवाना भूमी, त्या दरम्यान 33 समुद्र. मग यांची पण अजून हालचाल होऊन यांचे तुकडे होत गेले आणि मग आजचे जे खंड आहेत हे तयार झाले आहेत, बरोबर? आणि मग यांचं वहन सिद्धांताचे नावच काय आहे? स्थलांतर, वहन, ड्रिफ्ट. मग हे जे तुकडे होते यांची हालचाल होऊन यांनी आज स्थान हे प्राप्त केलेली आहे. असं आपण सगळं डिटेलमध्ये वाचतो. पण गाईज आता इथे आपल्याला तेवढं डिटेल यायची गरज आहे का? बिलकुल पण नाही. का नाही आहे? का? कारण की आपल्याला प्रश्न जो दिलेला आहे त्याच्यामध्ये अपेक्षित उत्तरामध्ये हे लिहिणं एवढं गरजेचं नाही आहे. इथे मला अंगारा भूमी, गोंडवाना भूमी ही लिहायची काहीच गरज नाही. म्हणून आपण शेवट कसं करून टाकू? पॅन्जियाचे तुकडे होऊन ते एकमेकांपासून दूर होऊ लागले आणि आजचे 7 खंड तयार झाले. है ना? येस. तर इथे मी तेवढं काही आपल्याला इथे लिहायची गरज नाही आहे. चला. हां, फक्त तुम्हाला भूखंड वहन सिद्धांतच विचारला आहे आणि मग त्याच्यात आपण हे सगळं लिहित असणार. पण इथे फक्त पुरावेला आपल्याला जास्त वेळ द्यायचा म्हणजे जास्त लिहायचं आहे. राईट? फक्त आपण सुरुवातीला सिद्धांत नेमकं काय आहे ते समजून दिलं आणि मग याबद्दल काय पुरावे दिले गेले ते बघूयात. राईट? तर सिद्धांताच्या समर्थनार्थ प्रमुख पुरावे काय एव्हिडन्सेस होते? तर पहिलं खंडाचे एकमेकात बसणे. जिगसॉ फिट ज्याला आपण काय म्हणतो? जिगसॉ फिट आपण म्हणतो. बघा लहान मुलांची ब्लॉकचे गेम्स असतात ब्लॉकचे है ना? आणि मग ते ब्लॉक एकमेकांमध्ये जो ब्लॉक फिट असेल तो बरोबर एकमेकांमध्ये बसतो. तसंच आपले जे खंड आहेत वेगनारने काय म्हटलं होतं की हे पहिले सगळे एकच होते, एकच भूमी होती. पण हालचालीमुळे यांचे तुकडे झाले आणि हालचालीमुळे एकमेकांपासून लांब गेले.
हा सिद्धांत त्यांनी मांडलेला. मग याचा पुरावा त्यांनी सांगितलं, कधी आपण ह्या खंडांचे सगळे किनारे एकमेकांकडे आणले आणि जोडायचा प्रयत्न केला तर हे सगळे एकमेकांमध्ये चपकल एकदम बसेल, फिट बसेल. का? कारण हे सगळे एकच भूखंडाचे भाग आहेत. गॉट इट? यस. तर याला काय म्हटलं गेलेलं आहे? जिगसॉ फिट. काय म्हटलेलं आहे? जिगसॉ फिट. जसं याचं एक उदाहरण आपण घेतो, दक्षिण अमेरिका आणि आफ्रिका खंड. गॉट इट? आफ्रिका खंडाचा कधी आपण पश्चिम किनारा घेतला आणि दक्षिण अमेरिका खंडाचा कधी आपण पूर्व किनारा घेतला आणि या दोघांना कधी एकमेकांकडे आणलं, ते दोघं किनारे एकमेकांमध्ये एकदम व्यवस्थित फिट बसतात गाईज. का? कारण हे एकच भाग होतं अगोदर, पण हे वहन होऊन यांनी आजचे स्थान प्राप्त केलेले आहे. राईट? याला काय म्हटलं जातंय? जिगसॉ फिट. बघा, जर आपण जगाच्या नकाशावर दक्षिण अमेरिका आणि आफ्रिका खंडाचे किनारे पाहिले तर ते एखाद्या जिगसॉ पझल सारखे एकमेकात तंतोतंत बसतात. विशेषतः दक्षिण अमेरिकेचा पूर्व किनारा आणि आफ्रिकेचा पश्चिम किनारा यात कमालीचे साम्य आहेत. यावरून पूर्वी हे खंड जोडलेले होते असे आपल्याला दिसते. तसे अनेक खंडांना कधी आपण जोडायचा प्रयत्न केला तर ते एकमेकांमध्ये असे बसतात. तर हे तुम्हाला काय सांगतं की पूर्वी हे सगळे एकमेकांना जोडलेले होते. ओके. नेक्स्ट, दुसरं पुरावा अल्फ्रेड वेगनारने काय दिलं होतं ते म्हणजे जीवाश्मचे पुरावे. फॉसिल्स, जीवाश्मचे पुरावे. समान प्रकारचे जीवाश्म वेगवेगळ्या खंडावर सापडतात जे आज विशाल महासागरांनी विभागलेले आहेत. जीवाश्म पुरावे ह्या खंडामध्ये, आफ्रिका खंडामध्ये पण आहे, दक्षिण अमेरिकामध्ये पण आहे, आशिया खंडामध्ये पण एकच प्रकारचे जीवाश्म आढळत आहे, जे की कधी यांचे कधी स्थान पाहिले तर हे हजारो किलोमीटर ते पण महासागराने वेगळी झालेली आहे. तर हे जीवाश्म का एकाच प्रकारचे जीवाश्म सगळीकडे, कारण पूर्वी हे खंड काय होते? एकमेकांमध्ये जोडलेले होते. तर बघा, आता बघा एक्झाम्पल, मेसोसोरस हे सरपटणारा प्राणी आहे. मेसोसोरस हा गोड्या पाण्यात राहणारा सरपटणारा प्राणी होता. याचे अवशेष केवळ दक्षिण आफ्रिका आणि ब्राझील मध्ये सापडतात. हे प्राणी महासागर पोहून पार करू शकत नव्हते. याचा अर्थ हे दोन्ही भूभाग कधी काळी जोडलेले होते. तर मेसोसोरसचे बघा, दक्षिण आफ्रिका कुठे, ब्राझील कुठे, बरोबर. हे जे आपण म्हणतो ना, मेसोसोरसचे जे काय अवशेष आहे, जीवाश्म आहे, तुम्हाला या खंडामध्ये आढळतात. म्हणजे हे पूर्वी एकच भाग होता, हे तुम्हाला सांगते. तसंच ग्लॉसोप्टेरिस हे वनस्पती आहे, नेचे वनस्पती. याचे पण कधी जीवाश्म आपण पाहिलं तर हे आफ्रिका, दक्षिण अमेरिका, त्याच्यानंतर आशिया खंड, या खंड, सगळ्या ऑस्ट्रेलिया खंडापर्यंत तुम्हाला या सगळ्या खंडांमध्ये तुम्हाला ग्लॉसोप्टेरिस ही नेचे वर्गातील वनस्पतीचे अवशेष किंवा जीवाश्म आपल्याला आढळतात. तर हे तुम्हाला काय दर्शवतो गाईज की हे सगळे खंड पहिले एकमेकांना जोडलेली होती. ओके. त्याच्यानंतर नेक्स्ट आपण पाहतो हिम नदीचे अवशेष, टिलाइट डिपॉझिट्स. राईट? भारताच्या दक्षिण भाग, आफ्रिका, ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण अमेरिका यासारख्या उष्णकटिबंधीय प्रदेशामध्ये प्राचीन काळातील हिम नद्यांचे निक्षेप आढळतात. बरोबर. हे सिद्ध करते की ही सर्व भूभाग एकेकाळी दक्षिण ध्रुवाजवळ एकत्र होती. त्यांचे स्थान कधीतरी पृथ्वीच्या इतिहासामध्ये हे स्थान कधीतरी खाली दक्षिण ध्रुवाच्या तिथे असेल, पण आज त्यांची हालचाल होऊन आज त्यांनी आताचे स्थान प्राप्त केलेले आहे. पण त्या काळात त्यांच्याकडे त्या भूभागात जे काय हिमनदीचे निक्षेप होते ते पण त्यांच्या बरोबर वाहत गेले ना, पुढे वाहत गेले, म्हणजे त्यांच्या बरोबर वहन झाला. आज तिथे ते निक्षेप आपल्याला आढळतात. इव्हन तुम्ही इथे तुम्ही लिहू शकतात आपल्या महाराष्ट्राचं उदाहरण, जे की चंद्रपूर जिल्हा. कधी आज आपण पाहिलं तर सर्वात जास्त उष्णतेची नोंद तिथे होत असते ना, महाराष्ट्रामध्ये. तर तिथे पण हिमनदीचे अवशेष किंवा हिमनदीचे आपण म्हणतो ना निक्षेप आपण म्हणू शकतो, डिपॉझिट्स आढळतात. तर आपण इथे कधी आपण विचार तरी करू शकतो का चंद्रपूरमध्ये हिमनद्या? बिलकुल नाही. भारतात हिमनद्या म्हणजे फक्त हिमालयच, कोणतेच आपल्या महाराष्ट्र राज्यात पण नाहीये, तर चंद्रपूरमध्ये तर कुठे सांगा बरं. तर तिथे कधी तुम्हाला हिमनदीचे निक्षेप आढळत आहे, म्हणजे कधीतरी हा भाग कुठे होता, याचे स्थान कुठे होते? ध्रुवीय प्रदेशामध्ये. पण आज खंडांचं वहन होऊन यांना हे स्थान प्राप्त झालेलं आहे. ओके. चलो नेक्स्ट, भूगर्भीय संरचना आणि पर्वतरांग. बघा, जिओलॉजिकल मॅच ते आपण म्हणतो. वेगवेगळ्या खंडावरील खडकांचे वय आणि त्यांच्या रचनेत साम्यता आपल्याला पाहायला मिळते. अमेरिकेतील ॲपलेशियन पर्वतरांग, जी की अमेरिका जो देश आहे याच्या पूर्व भागात आहे गाईज. जसं आपल्याकडे अरावलीज ही प्राचीन रांग आहे ना,
तसंच उत्तर अमेरिका किंवा अमेरिकामध्ये जी प्राचीन रांग आहे ती कोणती आहे? ॲपलेशियन आहे, राइट? तर ॲपलेशियन पर्वतरांग आणि स्कॉटलँड मधली जी पर्वतरांग आहे, ज्याची त्याला आपण सॅलेडोनियन म्हणतो, पण तेवढं नाही लक्षात राहिलं तरी चालेल. स्कॉटलँड मधील पर्वतरांग यांच्या खडकांचा प्रकार आणि निर्मिती काळ एकच असल्याचे दिसून आले आहे. म्हणजे ही जी रांग आहे स्कॉटलँड मधली आणि ॲपलेशियन यांचे खडकांचे प्रकार सारखे आहे, त्याच्यानंतर याची रचना सारखी आहे, म्हणजे ही रांग एकच असेल, एकच सलग रांग असेल, पण हे खंडांच्या वहनामुळे हे वेगवेगळे झालेले आहे. ओके, यस. कोळशाचे साठे कॉल डिपॉझिट. आज जे प्रदेश अत्यंत थंड आहे, उदाहरण अंटार्क्टिका. बघा अंटार्क्टिकामध्ये म्हटलं जातं की इथे खूप मोठ्या प्रमाणात कोळशाचे साठे, खनिज तेलाचे साठे आहेत. आणि आपण जेव्हा अभ्यास करतो आपल्याला माहिती आहे की कोळसा कसा तयार होतो. जेव्हा वनस्पती गाडली जाते त्याच्यावर दाबाची तापमानाची प्रक्रिया होते, त्यातून मग काय तयार होतो गाईस? कोळसा तयार होतो. सेम प्रक्रिया जैविक पदार्थावर दाबाची तापमानाची प्रक्रिया होते, त्याचं रूपांतर कशात होतं? मग खनिज तेलामध्ये, नैसर्गिक वायूमध्ये होतं. पण इथे जरुरी काय आहे? जैविक पदार्थ, त्याच्यामध्ये पण खास करून आपण पाहतो तो वन, ती गाडली गेली ना पृथ्वीच्या हालचालींमुळे, आणि मग तेच आज आपल्याला कोळसा किंवा खनिज तेलाच्या स्वरूपात मिळत आहे. पण मग आज जेव्हा आपण अंटार्क्टिकामध्ये पाहतो की इथे मोठ्या प्रमाणात खनिज तेलाचे, कोळशाचे साठे, तर मग हे क्वेश्चन मार्क आहे की इथे कुठून आलं हे? म्हणजेच हे जो भूभाग आहे आत्ताचा अंटार्क्टिकाचा, तो कधीतरी उष्णकटिबंधीय प्रदेशात असेल. त्या काळात ते गाडले गेलेले वन आज आपल्याला अंटार्क्टिकामध्ये कोळसा, खनिज तेलाच्या स्वरूपात मिळत आहे. ओके, चलो. सो कोळसा हा उष्ण आणि दमट हवामानातील वनस्पतीपासून तयार होतो. याचा अर्थ हे थंड प्रदेश पूर्वी विषुववृत्ताच्या जवळ होते. ओके, तर हे काय होते गाईस? आपण बघा, मी तुम्हाला सांगितलं की आपण काहीच पॉइंट्स घेतलेले आहेत. त्याच्यामध्ये बघा नोट्समध्ये जे पण मला बघत असाल तर तुम्ही मला कॉन्टॅक्ट करू शकतात. माझा कॉन्टॅक्ट नंबर आहे 75, मी इथे लिहून देते तुम्हाला. तुम्ही मला कॉन्टॅक्ट करू शकतात 758857 637. तर तुम्हाला अजून असे बरेचसे क्वेश्चन जे आहेत उत्तर पण मिळतील. मी युट्यूबला तर येणारच आहे, पण हा कॉन्टॅक्ट नंबर मला कॉल करा, आपण ग्रुपला जॉईन करून देतील तुम्हाला, राईट? तर तिथे पण मी नोट्स देईल. तर नोट्समध्ये अजून मी काही पुरावे दिले, जसं नासाचा पुरावा दिलेला आहे, पॅलिओमॅग्नेटिझम ज्याला आपण पुराचुंबकीय शास्त्र, म्हणजे बरेच अजून एक दोन किंवा आपण म्हणतो ना सी फ्लोर स्प्रेडिंग, सागर तर पसरण, जे हेल्स अँड डाएट्सनं दिलं होतं. यांनी पण वेगनारची बाजू घेतली आणि त्यांनी त्यांचा सिद्धांत मांडला आणि सांगितलं की हो, वेगनार बरोबर सांगतो. तर त्यांनी जो सिद्धांत मांडला होता तो कोणता होता? सागर तळ पसरण. तर हे सगळे काय आहेत? पुरावे आहेत, राईट? पण कसं आपल्याला शब्दाची मर्यादा असते ना, तर आपण सगळं कंटेंट बऱ्याच आपण नाही लिहू शकत. तर आपल्याला काही महत्त्वपूर्ण पॉइंट्स लिहायचे असतात, तर त्यातला असा प्रकारचा क्वेश्चन मी आता इथे डिस्कस तुमच्याशी केलेला आहे, राईट? सो तुम्ही या नंबरवर मला मेसेज करू शकता. सांगा की मॅम मी युट्यूबला लेक्चर पाहिलंय, एवढं ऍटलीस्ट मला मेसेज सांगा, म्हणजे मला कळेल, ओके, की तुम्ही लेक्चर पाहिलेलं आहे. मग आता इथे आपण पाहतो की याचं कन्क्लुजन कसं देणार तुम्ही? वेगनर म्हणजे निष्कर्ष कसं द्यायचं आहे इथे? वेगनर यांचा हा सिद्धांत सुरुवातीला विवादास्पद ठरला, कारण खंडांच्या हालचालींचे नेमके कारण वेगनारने नव्हतं दिलेलं. तसंच वेगनारने काही की का ह्याच कालावधीपासून हालचाली सुरू झाल्या, का प्रीकॅम्ब्रियन या कालखंडामध्ये हालचाली नाही झालेल्या? तर अशा काही हालचालीसाठी जी कारणं होती, बल जे वेगनारने सांगितली होती, त्यांनी सांगितलं होतं की एक तर पृथ्वीच्या अंतर्गत हालचाली आणि ग्रह तारे यांचं गुरुत्वाकर्षण यामुळे काय झालं? हालचाल झाली. तर त्याच्यावर पण टीका झालेल्या. तर या अनेक कारणांवर टीका झाल्या होत्या. ते सगळं आपल्याला इथे मेन्शन नाही करायचंय गाईज आता. ठरला, कारण खंडाच्या हालचालीचे नेमके कारण ते स्पष्ट करू शकले नाहीत. मात्र नंतरच्या काळात प्लेट टेक्टॉनिक सिद्धांताने वेगनर यांच्या विचारांना भक्कम आधार दिला आणि हे आज मान्य केले जाते की पृथ्वीचे खंड स्थिर नसून सतत मंदगतीने हलत असतात. म्हणून हा सिद्धांत आधुनिक भूगोलातील एक मूलभूत संकल्पना मानला जातो. समजलं? गॉट इट? सो हे होतं तुमचं भूखंड वहन सिद्धांताचे पुराव्याबद्दल. हा सिद्धांत पण सिद्धांत व्यवस्थित करून जायचा आहे. त्याच्या पुराव्यावर पण प्रश्न विचारला जातो. इव्हन त्या पुराव्यावर तुम्हाला ऑब्जेक्टिव्ह मध्ये पण क्वेश्चन्स विचारले गेलेले आहेत. जेव्हा तुमची ऑब्जेक्टिव्ह होती ना मुख्य परीक्षा, प्रिलिम्स मध्ये पण याच्यावर पण क्वेश्चन्स आलेले आहेत. सो दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट गाईज. ओके, चलो आता नेक्स्ट
क्वेश्चन आपण डिस्कस करूया. तो आता आजच्या सेशनचा हा शेवटचा असणार आहे, जो की मी एक रिसोर्सेसवर हा प्रश्न घेतलेला आहे. जरा थोडंसं प्राकृतिक भूगोलवर घेतलं आणि आता आपण जरासं आपण म्हणतो ना की रिसोर्सेस, आर्थिक भूगोल याच्यावर थोडेसे क्वेश्चन्स घेतो. राईट? तर पहिला बघा आता. भारतामध्ये गोड्या पाण्याच्या संसाधनांची मुबलक उपलब्धता आहे. तरी सुद्धा तो पाणी टंचाईचा सामना का करतो याचे चिकित्सक परीक्षण करा. ओके, परीक्षण करा. का असं होत आहे? का पाण्याची टंचाईचा सामना आपल्याला भारताला करावा लागतो? सी गाईज, अगेन मला तुम्हाला हे सांगायचं आहे की आता इथे भारत दिलंय. ह्याच प्रश्नाला महाराष्ट्र हे घेऊन पण विचारलं जाऊ शकतो, है ना? तर महाराष्ट्राचा काही डाटा तुम्हाला इथे टाकावा लागेल. आता इथे भारत हा जो आता मी तुम्हाला भारताचं सांगितलं, याच्याच वरनं तुम्ही महाराष्ट्राचं पण उत्तर लिहू शकणार आहे. एवढं पण मी तुम्हाला सांगते. मी तुम्हाला सांगेल की कुठे डाटा कसा घ्यायचा आहे ते आपण डिस्कस करूयात. ओके, चलो. सो इथे बघा, भारतात जगातील एकूण लोकसंख्येपैकी सुमारे 18% लोकसंख्या राहते. बघा, जनगणना पूर्वी आपण पाहत होतो तर 17%, पण आता कधी आपण पाहिलं तर सुमारे 18% लोकसंख्या घेतो. राईट? तर हा डाटा तुम्ही थोडंसं तुमच्या हिशोबाने अपडेट करून पण लिहिलं तरी चालेल, पण मी सुमारे लिहून घेतलेले आता. राईट? परंतु जगातील जनसंपत्तीचे केवळ 4% वाटा कोणाकडे आहे? भारताकडे. 4% पण हे खूप आहे. खरं आपण पाहिलं तर भारत हा 4% वाटा म्हणजे जलसमृद्ध समजला जातो. जलसमृद्ध. पण आपण इकडे बोलतो की अरे 4% जलसंपत्ती आहे, जलसमृद्ध आहे. पण इकडे आपण पाहतो की हंडे-गुंडे घेऊन वॉटर टँकर येतायत. म्हणजे किती विरोधाभास आहे की नाही हे? तर इथेच काहीच आपल्याला पाहायचंय. तरी वास्तविक पातळीवर पाणी टंचाईची समस्या आहे, याची प्रमुख कारणे खालीलप्रमाणे. दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट. हा जो पॉइंट आहे, हा जो प्रश्न आहे, इव्हन तुम्हाला एसे रायटिंग मध्ये पण उपयोगी पडेल हे पॉइंट्स. ते कसा येईल त्यानुसार. राईट? आता पहिला, पावसाचे असमान वितरण. बरोबर आहे? स्पेशल अँड टेम्पोरल व्हेरिएशन म्हणजेच काय? निश्चित आहे का? जसं आपल्याला माहिती आहे का 15 जूनला पाऊस पडला म्हणजे या वर्षी पण 15 जूनला सुरूच होऊन जाणार? नाही ना गाईज. एवढी पंक्च्युअलिटी आहे का त्यांच्याकडे? नाही, अनिश्चितता असते. कारण मान्सूनवर खूप साऱ्या घटकांचा परिणाम असतो ना. यस, त्याच्यामुळे पावसाची निश्चितता आहे का? नाही आहे. आणि जसं तुम्ही सांगू शकतात का, या वर्षी इकडे एवढा पाऊस पडला आहे, तर या वर्षी पण पुढच्या वर्षी पण एवढाच पाऊस पडेल? आणि समजा एखादा प्रदेश जिथे दुष्काळ होता तो कायमस्वरूपी दुष्काळ नाही, असं पण आता आपण पाहतोय ना की हवामान बदलामुळे वेदर पॅटर्न्स बदलले आहे, पावसाचे जे वितरण होते हे बदलत चाललेले आहेत, हो की नाही? मग याचा परिणाम आपल्या पाण्यावर पण होत असतो. राईट? आता इथे बघा, भारतात होणारा पाऊस प्रामुख्याने मान्सूनवर अवलंबून आहे. ठीक आहे? आता वर्षातील एकूण पावसापैकी सुमारे 75 ते 80% पाऊस केवळ 4 महिन्यात जून ते सप्टेंबर मध्ये पडतो. उर्वरित 8 महिने काय असते आपल्याकडे? कोरड असते. राईट? प्रादेशिक विषमता. मेघालयातील मौसिनराम मध्ये प्रचंड पाऊस पडतो, तर राजस्थानच्या वाळवंटात तो काय असतोय? नगण्य असतो. यामुळे एकाच वेळी एका भागात पूर तर दुसऱ्या भागात दुष्काळ अशी परिस्थिती निर्माण होत असते. हो की नाही? यस. मौसिनराम जे की जगातलं सगळ्यात आपण म्हणतो ना ओला प्रदेश, वेटेस्ट प्लेस ऑन द अर्थ, मौसिनराम. जे भारतामधलंच आहे ना? येस. आणि राजस्थान सगळ्यात शुष्क आपल्या भारताचा विचार केला तर. राईट? सो कुठे पूरची परिस्थिती निर्माण होते तर कुठे आवर्षणसारखी परिस्थिती निर्माण होते. तर काळाचे बंधन आहे ना, असं नाही ना वर्षभरच पाऊस पडतोय. आपला आपण कशावर अवलंबून असतो? इव्हन शेतीसाठी आपण अवलंबून कशावर आहे? मान्सूनवर आहोत. राईट? तर हे लिहा. राईट? नेक्स्ट, शेतीमधील पाण्याचा अकार्यक्षम वापर. इथे तुम्ही बघा, आता इथे हा शब्द मी वापरला. इव्हन तुम्ही अयोग्य शेती पद्धती हा शब्द पण वापरू शकतात. है ना? अयोग्य शेती पद्धती, अयोग्य सिंचनाचा पद्धतींचा वापर, हे पण शब्द तुम्ही लिहू शकतात. राईट? मी तुम्हाला असे वेगवेगळे शब्द किंवा हे सांगू शकते, म्हणजे तुमच्या उत्तरामध्ये तेवढं हे असणार. ठीक आहे? आता भारतातील सुमारे 85 ते 90% गोड्या पाण्याचा वापर शेतीसाठी केला जातो. पीक पद्धती. ज्या भागात पावसाचे प्रमाण कमी आहे, जसं उदाहरण कुठे महाराष्ट्र, पंजाब, हरियाणा, तिथे ऊस आणि भात यासारखी जास्त पाणी लागणारी पिके घेतली जातात. बरोबर है ना? आपण पाहतो की आता पाणी नाहीये तरी आपल्याकडे बरेचसे बागायत म्हणजे केळी आहे किंवा ऊस आहे, ज्याला जास्त पाऊस लागतो, ते पिकं घेतली जातात. मग पाणीचा वापर त्यांना तर सर्वाधिक पाणी लागतो. मग यामुळे पण काय होतं, मग गाईस पाण्याची टंचाई निर्माण होत असते. दुसरं, जुन्या सिंचन पद्धतींचा अवलंब. जुन्या सिंचन पद्धती म्हणजे स्लग इरिगेशन.
फ्लड इरिगेशन, ज्याला आपण काय म्हणतो, पूर सिंचन, फ्लड. पाणी असं घेऊन देतात, मग जिथे पिकं आहेत त्यांना पण पाणी जातं आणि जी जमिनीवर काहीच नाही तिथे पण पाणी, मग पाण्याचं हे होतं ना, बरोबर वेस्ट होतं की नाही पाणी. मग त्यामुळे बऱ्याच ठिकाणी अजून पण जुन्या सिंचन पद्धती म्हणजे पूर सिंचन ह्या पद्धतीचा वापर केला जातो. त्याच्यामुळे पण पाण्याचा वेस्टेज होतो. ठिबक किंवा आपण म्हणतो तुषार सिंचन याचा वापर करणं खूप गरजेचं आहे, राईट. पण नाही ते ह्या कारणामुळे, राईट. सो हे तुम्ही लिहा, राईट. आहे बघा, आता आपण पाहतो, आपण एक डाटा असा पण पाहतो की ओके आता सिंचनच्या पद्धती हे होत आहे, अनुदान भेटते, पण अजून सुद्धा असा मोठा क्राऊड आहे की जे याच्यावर अवलंबून आहेत, है ना. त्याच्यामुळे नेक्स्ट आता भूजल पातळीतील घट. भूजल पातळीत घट, ओव्हर एक्सप्लॉटेशन ऑफ ग्राउंड वॉटर. भारत हा जगातील भूजलाचा सर्वाधिक वापर करणारा देश आहे. कूपनलिका म्हणजे बोरवेलच्या वाढत्या संख्येमुळे भूजल उपसा पुनर्भरण दरापेक्षा कसा आहे, जास्त. आपण बोरमधनं पाणी खूप काढतो, पण तेवढं पाणी जमिनीत मुरतंय का, नाही ना. रिचार्ज होतोय का, नाही. आपण काढतो खूप आहे, पण तेवढं परत पुनर्भरण होतंय का, नाही होत आहे, राईट. यामुळे भूजल पातळी खालवली असून अनेक जिल्हे डार्क झोन मध्ये गेले आहेत. दिस इज अगेन व्हेरी इम्पॉर्टंट. असे शब्द वापरा गाईज. दे विल नॉट आस्क यू की व्हॉट इज डार्क झोन वगैरे, असं काही नाही. इथे ऑब्जेक्टिव्ह नाहीये की डार्क झोन दिलाय आणि मग डार्क झोनची व्याख्या दिली नाही. पण डार्क झोन हे शब्द असे वापरा जिथे भूजल पातळी खूप खाली गेलेली आहे किंवा याच्यावरच गेली आणि आपण डार्क झोन म्हणतो. आपला भारताचा बराचसा भाग आता डार्क झोन मध्ये आहे, राईट. सो हे आणि हे डार्क झोन मध्ये जाण्याची पण अनेक कारण आहेत, ठीक आहे. ते आपण बोलूयात. आपण म्हणतो वनतोड खूप होत आहे, कॉन्क्रिटीकरण खूप होत चाललेलं आहे, मृदेची धूप जास्त होत आहे. तर हे सगळी कारण आहे डार्क झोन होण्यासाठी. आणि जेवढा आपण उपसा करतो तेवढं पुनर्भरण होते का, नाही होत आहे. सो असे शब्द वापरा, काही आहेत. नाही नाही तुम्ही लिहिलं असं तरी ठीक आहे, कारण तुम्ही कारण तरी लिहिलेत ना, तरी चालेल. पण असं लिहिलं तर जरा थोडं तर मध्ये तुमचं क्वेश्चन किंवा एक मॅच्युअर आन्सर दिसेल. ओके, चलो नेक्स्ट. आता थोडं जर मी तुम्हाला हे पण सांगते की थोडं आपण लँग्वेज डिफिकल्ट लेवलला थोडीशी घेतलेली आहे, जास्त नाही. पुढच्या सेशन्स अजून इझी आपण करत जाऊयात, पण एक आयडिया यायला पाहिजे की शब्द चेंज होऊ शकतात पेपरमध्ये, है ना. चल नेक्स्ट. जलप्रदूषण. उपलब्ध असलेल्या गोड्या पाण्याचा मोठा भाग प्रदूषित झाला आहे. का? कारण औद्योगिक कचरा, प्रक्रिया न केलेले सांडपाणी थेट नद्यांमध्ये सोडले जाते. घरगुती सांडपाणी. शहरामधील सांडपाण्यावर प्रक्रिया करण्याची क्षमता मर्यादित असल्याने नद्यांचे पाणी पिण्यायोग्य उरत नाही. उदाहरण गंगा आणि यमुना नद्यांमधील प्रदूषण, बरोबर. महाराष्ट्रातील किती नदी आपल्या प्रदूषित आहेत, तर हे पण काय करतं, पाण्याची टंचाई निर्माण करतं. साठवणूक आणि पायाभूत सुविधांचा अभाव. भारतात पडणाऱ्या पावसाच्या पाण्याचा साठा करण्याची क्षमता अत्यंत कमी आहे. पाणी अडवण्याची मर्यादा धरण आणि तलावांची संख्या वाढली असली तरी अनेक ठिकाणी गाळ साचल्यामुळे त्यांची साठवणूक क्षमता कमी झालेली आहे. बघा, धरण आहेत, हे आहेत, बरोबर, तलाव आहेत, पण धरण आणि तलावामध्ये गाळ जास्त साचलेला असेल तर त्याची पाणी साठवण्याची क्षमता कशी होते, कमी होते. आणि आता हा गाळ येतो कुठून, गाळ येतो कुठून, आपण पाहतो ना, एक साईडला आपण पाहतो काही मृदेची धूप पण खूप होते. का मृदेची धूप होत आहे, कारण वनतोड खूप होत आहे, बरोबर की नाही. जंगल आपण किती तोडत आहोत, त्यामुळे मृदा ही काय होते, मोकळी होते, त्याचे कण सुट्टे होतात. मग जेव्हा खूप पाऊस पडतो, पूर बरोबर हा गाळ वाहून येतो, ही मृदा वाहून येते, म्हणजेच याला आपण गाळ म्हणतो. आणि हे शेवटी जाऊन कुठे स्थिर होते, काही धरणमध्ये, काही तलावांमध्ये. मग हा गाळ तिथे जमल्यानंतर त्या धरणाचे पाणी ग्रहण करण्याची क्षमता काय होते, मग कमी होते, कारण तिथे जास्त गाळच भरलाय ना, या कारणामुळे. सो हे हे सगळं इंटर रिलेटेड आहे. तर काही गोष्टी या पॉइंट, हे सगळे पॉइंट लक्षात ठेवून तुम्हाला अजून दुसरा वेगळ्या पद्धतीचा प्रश्न आलं, राईट, तर ते तुम्ही हा पॉइंट तिथे लिहू शकतात. ओके, चलो. गळती. शहरी भागात जलवाहिन्यांमधील गळतीमुळे सुमारे 30 ते 40% पाणी वाया जातं. ठीक आहे. गळती पाणी गळण होत असते हे थोडस आपण म्हणतो ना की जागरूकता नसते लोकांमध्ये, या कारणामुळे. काही किंवा काही वेळेस ते टेक्निकल कारणांमुळे पण पाईपलाईन फुटते आणि पाणी व्यर्थ जातो. तसंच क्लायमेट चेंज, हवामान बदल.
ग्लोबल वॉर्मिंगमुळे पावसाचे चक्र बदललेले आहे. ऑलरेडी सुरुवातीला सांगितलेलं आहे. कमी काळात जास्त पाऊस अशा घटना वाढल्या आहेत. कमी काळात जास्त पाऊस म्हणजेच काय? ढगफुटी आपण बोलू शकतो. ज्यामुळे पाणी जमिनीत जिरण्याऐवजी वाहून जातो. पाणी मुरतो का जमिनीमध्ये? नाही मुरत, राइट? कारण मुसळधार पाऊस पडतो आणि तसंच ते पाणी काय होतं गाईस? वाहून जातं. जेव्हा हळूवार पाणी पडतं ते पाणी मुरायला वेळ मिळते जमिनीत. बरोबर? पण अशा पावसात नाही. तसेच हिमालयातील हिमनद्या वेगाने वितळत असल्याने उत्तर भारतीय नद्यांच्या बारमाही स्वरूपावर भविष्यात संकट येऊ शकतो. कारण आपण पाहतो हिमालयन ज्या पण नद्या आहेत, ह्या सगळ्या कशावर अवलंबून आहे गाईस? पाण्यासाठी. मान्सूनचं पाणी तर आहे, पण या नद्यांना आपण काय म्हणतो? बारमाही नद्या, पेरिनियल रिव्हर. का बारमाही? कारण 4 महिने मान्सूनच्या पावसामुळे त्यांना पाणी उपलब्ध होतं, पण बाकीच्या इतर जे महिने असतात त्यावेळेस त्यांना हिमनदी पासून काय होतं? पाणी उपलब्ध होत असतो. पण आता हिमनद्या आता खूप वेगाने हे काय होत चाललेले आहेत? वितळत आहे. म्हणून आपण पाहतो की पूर परिस्थिती पण निर्माण होते आणि कालांतराने फ्युचरमध्ये हिमनद्याच पूर्ण नष्ट झाल्या, तर या नद्या पण मग काय होऊन जाणार? बारमाही राहणार का? नाही, हंगामी वाहतील. मग ते एकूण पूर्ण परिसंस्थेवरच काय करणार मग? परिणाम करणार. खूप मोठ्या याच्यावर परिणाम होईल याचा मग, राइट? ते राइट? तर उपाययोजना आपण याच्यावर काय उपाययोजना करू शकतो मग? ते म्हणजे जल पुनर्भरण, रेन वॉटर हार्वेस्टिंग, पावसाचे पाणी अडवून ते जमिनीत जिरवणे अनिवार्य करणे, है ना? झाडे लावा, पाणी जिरवा. आपण पाहतो की नाही बाहेर जात असताना भिंतीवर वगैरे लिहिलेलं असतं. कारण झाडं काय करतात? त्याचे जे मुळं असतात हे मृदेला घट्ट धरून ठेवतात. बरोबर. त्याचमुळे झाडे काय करतात? पाणी पण अडवून ठेवतात. है ना? कारण ते एक प्रकारचा अडथळा निर्माण करतात. पाणी अडथळा निर्माण केला, पाणी गोळा झालं तर तो त्याला खाली जमिनीत मुरायला वेळ मिळतो आणि त्याच्यामुळे मग काय होतं? भूजल पातळी पण वाढते. हो की नाही? त्याच्यानंतर नदी जोड प्रकल्प. अतिरिक्त पाणी असलेल्या खोऱ्यातून तुटवडा असलेल्या खोऱ्यात पाणी वळवणे. नदी जोड म्हणजे ही नदी आणि दुसरी नदी अशी जोडणं असं नसतं गाईज. जिथे पर्याप्त पाणी आहे असे खोरे आणि जिथे अवर्षण किंवा पाण्याची कमतरता आहे, वॉटर डेफिसिट आहे, असे खोरे एकमेकांना जोडले जातात. तसं आपल्या महाराष्ट्रामध्ये आता सध्या चाललेलं आहे, है ना? येस. आणि दुसरं म्हणजे पाणी साक्षरता. पिकांच्या रचनेत बदल करणे आणि उद्योगामध्ये पाण्याचा पुनर्वापर, रिसायकलिंग करणे. सो दिस इज अ वॉटर लिटरसी. आपल्याला कळायला पाहिजे कुठे आपण परत रिसायकल करू शकतो वॉटर, कशा पद्धतीने आपण पाण्याची बचत करू शकतो, है ना? तर याला काय म्हटलं जातंय गाईज? पाणी साक्षरता. हां, इथे नदी जोड प्रकल्पाचं बघा, इथे तुम्ही महाराष्ट्राचा आपला आता जो आहे नदी जोड प्रकल्पाचं ते उदाहरण देऊ शकतात, है ना? चला, सो आता पुढे निष्कर्ष घेऊयात. भारतातील पाणी टंचाई ही नैसर्गिक उपलब्धतेपेक्षा नैसर्गिक उपलब्धता तर आहे ना गाईज, जगाचे 4% आपल्याकडे आहे. पण आपण त्याला सांभाळू शकतोय का? नाही. मानव निर्मित व्यवस्थापनाच्या त्रुटीमुळे जास्त आहे. सो व्हेरी इम्पॉर्टंट. जर आपण पाण्याचा वापर आणि पाण्याचे संवर्धन याचा ताळमेळ बसवला नाही तर भविष्यात हे संकट अधिक गडद होईल. भारतामध्ये पाण्याची कमतरता ही संसाधनाची नव्हे तर व्यवस्थापनाची समस्या आहे. योग्य नियोजन, संवर्धन व शाश्वत वापर केल्यास पाणी टंचाईवर प्रभावी मात करता येऊ शकते. बघा, शेवट मी तुम्हाला एवढंच सांगू शकते. याच्या एक आपण कधी घेतलं तर जसं बघा, मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलं मौसिनराम जे आहे, चेरापुंजी मौसिनराम है ना मेघालयमध्ये. तिथे ते तर जगातला सगळ्यात ओला प्रदेश आहे. गॉट इट? आणि राजस्थान जो की शुष्क प्रदेश आहे. पण कधी उन्हाळ्यामध्ये आपण पाहिलं तर तुम्हाला चेरापुंजी मौसिनराममध्ये पाण्याची टंचाई पाहायला मिळते, पण राजस्थानमध्ये नाही. का नाही राजस्थानमध्ये? कारण तिथल्या लोकांनी हे अडॉप्ट केलेलं की ओके, आपल्याकडे पाण्याची टंचाई आहे, पाण्याची कमतरता आहे, निसर्गाने आपल्याला कमी दिलेल्या आहेत, त्यामुळे त्यांनी प्राचीन काळापासून पाण्याच्या संवर्धनाला महत्त्व दिलेले आहे. आणि यामुळे आपण पाहतो की अनेक बावड्या ज्या असतात बघा, बावड्या है ना, त्या बावड्या किंवा अनेक जलसंवर्धनाच्या पद्धती ज्या आहेत, राइट, ते तुम्हाला तिथे पाहायला मिळतात राजस्थानमध्ये. जसं आपण एक पाहतो बिहड, ज्याला आपण म्हणतो बिहड, ज्याला रजिंदर सिंग जे आहे, ज्याला आपण म्हणतो पाणीवाले बाबा, ते तिकडचे आहेत. त्यांनी बिहड याचे परत त्यांना पुनरुज्जीवन केलं, पाण्याची उपलब्धता वाढली, है ना? सो काही राजस्थानमध्ये प्राचीन काळापासून पाण्याच्या संवर्धनाला महत्त्व आहे, त्यामुळे तिथे अनेक संवर्धनाच्या पद्धतीचा अवलंब केला जातो. त्याच्यामुळे त्यांना कधी असं म्हणतात ना, पाणी टंचाईची निर्मिती होत नाही किंवा त्यांना तो ताण पडत नाही. पण तेच चेरापुंजी मौसिनराम इथे खूप पाऊस पडतो, त्या लोकांकडे ते संवर्धनाच्या पद्धती नाही, म्हणून उन्हाळ्यामध्ये त्यांना पाण्याची टंचाई
होत असते. तर गाईज हे काही एक्झाम्पल्स आहेत, केस स्टडीज आहे. सो हे तुम्ही कुठे उत्तरामध्ये आपल्याला खूप सारे पेपर्स लिहायचे आहेत है ना, तर तुम्ही हे उत्तरामध्ये कुठे हे एक्झाम्पल्स यूज करू शकता. तर आज आपण 4 प्रश्न डिस्कस केले. आपण अजून नेक्स्ट सेशन्समध्ये पुढचे अजून काही प्रश्न डिस्कस करण्याचा प्रयत्न करू. ओके. तर तुम्ही मला कॉन्टॅक्ट करू शकतात. कोणाला काही अडचण असल्यास मी कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे. ठीक आहे. आणि ही पीडीएफ भेटण्यासाठी हे जे आहेत हे तुम्हाला माझा टेलिग्राम आहे राज्यसेवा आन्सर रायटिंग. तुम्ही सर्च करा टेलिग्रामला मिळून जाणार. अदरवाईज मला मेसेज करा. ओके चलो भेटूयात. थँक यू.